हॅलो, गुड मॉर्निंग। या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत। आज थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। भात लावलेला आहे। इकडे मी आज बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, टोमॅटो वगैरे टाकून खूप छान ही भाजी बनवून तयार होते आणि खाण्यासाठी म्हणजे शरीरासाठी खूप छान असते। आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 18 मार्च। म्हणजे तुम्ही म्हणता की ते वार कुठला आहे, तारीख कुठली आहे, म्हणजे सांग आम्हाला समजतं की कुठल्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर इकडे मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत आणि शेंगा टोमॅटो सगळं मी काढून घेतलेलं आहे। लसूण सोलून घेतलेले खूप सारा आणि खोबरं आणि शेंगदाणा याची चटणी बनवायची आहे, म्हणजे याचं वाटण करायचे आणि हेच वाटण आपल्याला भाजीला टाकायचे आहे। खूप टेस्टी भाजी बनून तयार होते। म्हणजे ही शेवग्याची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे। जसं आपण वरणात टाकून बनवतो, सांबार बनतं छान याचं, आणि अशा पद्धतीने पण भाजी खूप छान बनते आणि मी अधूनमधून बनवत पण असते। तर इकडे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि याचे छोटे छोटे तुकडे बनवून घेऊया आणि तोपर्यंत शेंगदाणे पण भाजले जातील। शेंगदाणे आणि खोबरं एकदम बारीक मिक्सरला वाटण करायचं आहे। खूपच छान हा मसाला बनून तयार होतो। तर इकडे मी एक अडकूत घेतलेला आहे, त्या अडकूतने खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे, कारण इळतीवरही जमत नाही आणि जे माझ्यापाशी कटर आहे त्या कटरनं पण एक खोबरं जे आहे ना ते व्यवस्थित कट होत नाही। तर या अडकूतनंच मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण इकडं भाजलेले आहेत। आता शेंगदाणे म्हणजे इतकी शेंगदाणे मला तर भाजीसाठी लागणार नाही, त्यामधले फक्त मी 1 वाटी शेंगदाणे घेणार आहे आणि बाकीचे जे आहेत ना वाटण करून ठेवते, म्हणजे जेव्हा ही भाजी बनवू त्यावेळी पटकन आपल्याला हे खूप भेटतं, कारण त्याच वेळी शेंगदाणे भाजणं वाटण करणं भरपूर वेळ खाऊ काम आहे हे। तर जेव्हा हे खाली वेळ भेटतो किंवा काहीतरी भाजीसाठी मी शेंगदाणे भाजून घेत आहे तर थोडेसे जास्त प्रमाणात भाजते आणि 8 दिवसाचं मी वाटण करून ठेवते, कारण आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दोडका, दुधी किंवा गवारची भाजी बनते आणि त्या भाजीला थोडंफार मी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवते। खूप चविष्ट भाजी बनवून तयार होते। तर आता पटकन भाजी तयारी करून घेऊया, कारण आज थोडंसं म्हणजे हे आता भाजी मला बनवायचं थोडंसं तामझाम आहे, सगळी तयारी करायलाच वेळ लागणार आहे आणि दिनेश तेच बनवते। मम्मी वेळ भरपूर होणार आहे, कारण दिनेश जातो 8 वाजता, तर मला ही भाजी बनवणं, परत भात आणि बाकीचं जे आहे ते थोडंफार कामं राहिलेले आहेत माझी, आणखीन अंगणाची साफसफाई, रांगोळी काढणे, ही सगळी कामं राहिलेली आहेत। पण थोडंसं लवकरच मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण दररोज कसं वरण वगैरे बनतं आणि ते कुकर लावून मी बाकीची कामं करत असते, पण भाजी जेव्हा बनते त्यावेळी तयारी खूप असते। तर इकडे मी शेंगा अशा पद्धतीने सोलून घेतले आहेत अर्धवट आणि थोडेसे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत। म्हणजे शेंग कधी पूर्ण सोलायची नाही, शेंग पूर्ण सोलली की शिजल्यानंतर एकदम चोथा होतो आणि व्यवस्थित खाता येत नाही, म्हणून अर्धवट शेंगा मी इकडे सोललेले आहेत। आणि इकडे 2 टोमॅटो पण घेतलेले आहेत। तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, म्हणजे दिनेश दूध घेऊन आलेला आहे। आणखीन मी तयारीमध्येच आहे, म्हणजे भाजी आणखीन बनलेलीच नाही आहे। तिकडे टोमॅटो वगैरे म्हणजे सगळी तयारी झाल्यानंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही। तर इकडे टोमॅटो हे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, लसूण वाटून घेतलेला आहे। आपल्याला लसूण, आलं आणि हिरवी मिरचीही वाटण करून फोडणी टाकलं तरी पण भाजी खूप छान चविष्ट बनते, फक्त इकडे लसूणच मी वाटलेला आहे। इकडे शेंगदाणे पण छान गार झालेले आहेत, आता ही वाटण करून घेते। तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले, आणि एकदम बारीक आपल्याला वाटण करायचं आहे, वेगळं काही टाकायचं नाही आहे, नाहीतर यामध्ये डाळवं हे ते पण टाकलं जातं, पण तशी भाजी एकदम म्हणजे तितकी चविष्ट होणार नाही, फक्त आपल्याला खोबरं आणि शेंगदाणेच टाकायची, ती भाजी खूप छान बनते। एकदम बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे। गॅसवरती कढई ठेवलेली, म्हणजे बाकीचे शेंगदाणे ते पण मला वाटायचे, पण त्या अगोदर मी भाजी बनवून घेते, कारण भाजी बनायला थोडासा वेळ जास्त लागेल, शेंग छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणून अगोदर मी इकडे भाजी बनवत ठेवते आणि जी बाकीची कामं आहे ती निवांत मी करून घेते। इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि ते छान तडतडलं की मी लसूण टाकलेलं आहे। लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये जे वाटण करून ठेवलेलं आहे आपण शेंगदाणे आणि खोबरं ते वाटण टाकलेलं आहे 1 वाटी मी, आणि छान कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। म्हणजे भाजी कुठलीही असो त्याची पूर्ण प्रोसेसिंग त्याच्या मसाल्यामध्ये असते, मसाला छान भाजला की भाजी एकदम छान टेस्टी बनून तयार होते, एकदम धाबा स्टाईल। तर इकडं खोबरं परतून झालेलं आहे, बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता टाकूया यामध्ये सुके मसाले। तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, कारण आपल्या घरी थोडीशी झणझणीत भाजी सगळ्यांना आवडते, म्हणून थोडीशी लाल मिरची पावडर मी जास्त टाकत असते आणि परतून घेऊया। आणि हे जे मसाला आहे ना एकदम कोरडा वाटत होता, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला।
तर कमी गॅसवरती छान हा मसाला भाजलेला आहे। आता टाकलेला आहे मी यामध्ये शेंगा टाकून थोडंसं परतून घेऊया थोडा वेळ, म्हणजे जी ही मसाल्याचा टेस्ट आहे ती छान या शेंगामध्ये उतरला जातो आणि एकदम टेस्टी भाजी बनून तयार होते। आणि शेवटला मी इकडे टोमॅटो टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे मीठ टाकलं टोमॅटो खूप लवकर विरघळला जातो। तर आता छान परतून घेऊया, पटकन पाणी टाकायचं नाही, थोडा वेळ शेंगासोबतच टोमॅटो परतून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे भाजीला टेस्ट छान येतो। तर मिनिटभर कमी गॅसवरती मी परतून घेतलेला हा सगळा मसाला। नंतर यामध्ये टाकूया पाणी। तर पाणी थोडंसं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे, कारण या शेंगाची मी आमटी बनवत आहे, खूप छान टेस्टी बनते आणि भाकर असो, चपाती असो किंवा भात असो सगळ्यासोबत होऊन जाते, म्हणजे जशी रस्सा भाजी मी बनवत आहे। पाणी टाकलेलं आहे, एक वेळा चमचा फिरवला आणि झाकून ठेवलेला आहे। जोपर्यंत की भाजी बनते तोपर्यंत मी किचनचा पसारावरती खूप पसारा झालेला आहे, शेंगदाणे पण वाटायचे आहेत आणि जे शेंगदाणे खोबरं मी वाटण केलेलं होतं ते पण थोडंफार राहिलेलं आहे। तर एका छोट्या डब्यात मी काढून ठेवले। जे डबे असतात ना, जे आपण घेऊन येतो काही सामग्री, आता म्हळाचं मध आणलेले डबा आहे या किंवा तूप आणलेलं, एकदम छोट्यासाचे डबे असतात आणि जे छोटे छोटे मसाले असतात ते काढून ठेवायला एकदम परफेक्ट आहे। तर हा डबा मी क्लीन करून ठेवलेला होता, तर यामध्ये हा मसाला मी काढून ठेवलेला आहे। आणि जे बाकीचे शेंगदाणे ते पण मला वाटून डब्यात भरायचे आहे। खूप लवकर मुंग्या येत आहेत, म्हणजे जसं उन्हाळा चालू झाला ना मुंग्या खूप लवकर येतात, ते गोड असो तिखट असो कशाही वस्तूला मुंग्या खूप लवकर लागतात। तर हे वाटण करून एका पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे मुंगी वगैरे येणार नाही आणि जेव्हाही भाजी बनते त्या वेळेमध्ये पटकन आपल्याला हे वाटण भेटून जातं, म्हणजे थोडीफार तयारी जी आहे ना अगोदरच मी करून ठेवते, म्हणून घाई गडबडीमध्ये आपला स्वयंपाक पटकन होतो। तर थोडासा नियोजन करून ठेवला ना तर जास्त आपल्याला म्हणजे कसं होतं ना, एक वेळा खूप टेन्शन येतं, कमी वेळामध्ये सगळं आवरायचं असतं, मग त्यावेळी थोडंफार आपण अगोदर आवरून ठेवलं आणि विचार करून ठेवलं की मॉर्निंगला काय बनणार आहे, रात्रीच्या स्वयंपाकात काय बनणार आहे, तर त्यावेळी जास्त टेन्शन येत नाही, कारण प्रत्येक वेळी एकसारखी वेळ राहत नाही। एक वेळा असं होतं ना, घाई गडबड खूप होते, कमी वेळात सगळं बनवायचं असतं, कारण अचानक सगळ्यांना कोणाला तरी कुठं जायचं असतं किंवा घरात अचानक पाहुणे येतात, काहीतरी आपल्याला घाई गडबड असते, असं होत असतं आणि प्रत्येक वेळी मला म्हणजे माझ्यासोबत तर असे होतच असतं, म्हणून मी थोडीफार तयारी अगोदरच करून ठेवते। तिकडे भाजी बनत आहे, दिनेशचं पण सगळं आवरलेलं आहे। तर अगोदर इकडे दिनेशला मी जेवायला वाढते, भाजी आणखी शेंगा शिजत आहेत, तर म्हणजे जी आमटी आहे ना ते एकदम छान टेस्टी बनून तयार झालेली आहे। तर अगोदर दिनेशला इकडे मी भात आणि भाजी जेवायला वाढलेलं आहे, दिनेशचं जेवण होईल तोपर्यंत यांच्यासाठीही टिफिन मला पॅक करायचं आहे। जी बाकीची कामं आहेत ते तर आहेतच। काल कुरड्या पण मी काढलेल्या नव्हत्या, तर आज मला ते कुरड्या पलटून टाकायच्या आहेत, कारण काल ना तितकं ऊनच नव्हतं मी, म्हणून कुरड्या उठल्या नाहीत, तर आज कुरड्या व्यवस्थित वाळलेत, कारण आज खूप छान ऊन आहे। आज पापड केला असतं तर खरंच छान झालं असतं, पण या वातावरणात काहीच समजत नाही आहे। ज्या दिवशी आपण ऊन पडतं म्हणून अशी अपेक्षा करून घातलं ना, त्या दिवशी अजिबात ऊन पडत नाही। काल तसंच झालं आणि मला वाटलं आज पण तसंच आभाळ राहील, पण आता छान ऊन आहे। तर असं असते वातावरण आणि असं म्हणतात की आता हे होळीची राग भिजवण्यासाठी पाऊस येतोच, त्यामुळे आता वातावरण थोडंसं असंच असतं हे 15 दिवस, म्हणजे कधी पाऊस येऊ शकतं। तर आता इकडे बघू शकता भाजी शिजलेली आहे आणि दिनेशला मी अर्धवट शिजलेलीच भाजी म्हणजे एक आमटीसारखी बनलेली आहे, म्हणून पाणी पाणी दिलेलं आहे। दिनेशचं खाऊन पिऊन झालेलं आहे, तो गेलेले कॉलेजला, यांसाठी टिफिन पण दिला जाता आणि माझी थोडीफार कामं आवरलेली आहेत। आणि आता मी इकडे घेतलेलं आईस्क्रीम खायला, बघू शकता आईस्क्रीम छान थिक झालेलं आहे, थोडंफारच राहिलेलं, काल आम्ही सगळंच खाऊन घेतलं, थोडंसं राहिलेलं होतं ते मी खाल्लेलं आहे। आणि आता मी जात आहे वरती, यावेळी टायमिंग सांगितलं तर दुपारचे 2-2:30 तरी वाजले असतील, तर आता मी वरती जात आहे, म्हणजे खूप लेट झाला मला सगळी कामं आवरून जाण्यासाठी। विचार केला की मॉर्निंगला लवकरच ते कुरड्या पलटून यायच्या, म्हणजे दिवसभर उन्हाला ते व्यवस्थित वाळले जातील, पण झाली नाही, आपली घरची छोटी मोठी कामं खूप सारी होऊन जातात ना, तसंच झालेलं होतं। तर इकडे बघू शकता वातावरण छान आहे, ऊन पण छान आहे आणि कुरड्या पण छान हडकलेल्या आहेत। आणि इकडे मी काल मिरच्या उन्हाला टाकलेल्या होत्या, म्हणजे 2 दिवस वरीच आहे ते मिरच्या मी कवर केलेल्या आहे, म्हणजे हवा आल्यानंतर उडू नये आणि व्यवस्थित ते वाळलेले, ते एकदम पातळ कपडा मी वरती टाकलेला आहे। आणि या कुरड्यावरती पण पूर्ण कपडा मी अशा पद्धतीने पूर्ण पॅक केलेला आहे, म्हणजे हवा आली तरी धूळ येऊ नये यावरती, अशा पद्धतीनं। तर आता हे सगळं काढलेलं आहे, बघू शकता छान व्यवस्थित त्या कुरड्या वाळलेल्या आहेत। आता मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपण हे पलटून टाकून पाणी टाकू शकता, पण मी हे जे ना असंच ठेवलेलं आहे, फक्त कपडा मला ओला करून घ्यायचा होता आणि एकदम सोप्या पद्धतीने कुरडी निघते। आपण पॉलिथिनवर टाकलं तर खूपच सोप्या पद्धतीने निघते, पाणी वगैरे टाकण्याची गरज पण नाही आहे, पण जसं मी इथं कपड्यावरती टाकलेले, कॉटनच्या कपड्यावरती कुरड्या घातलेल्या आहेत, तर कपडा आधी ओला करून घेतला मी आणि एकदम सोप्या पद्धतीने कुरडी निघत आहे, बघू शकता अजिबात चिटकलेली नाही आहे ना मोडलेली आहे, एकदम परफेक्ट या कुरड्या बनलेल्या आहेत। कशा पद्धतीने बनवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे रेसिपी मी शेअर केलेली आहे मेजरमेंट सहित, तो व्हिडिओ नाही बघितला आता हे बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर इकडे बघू शकता सगळ्याच कुरड्या एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे, सगळ्या कुरड्या काढून मी पलटून टाकत आहे, म्हणजे लवकर हडकले जातील। कुरडी थोडीशी जाड असते ना, त्यामुळे
1-2 दिवस उन्हाला आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे या उन्हामध्ये ना गरमी खूप असते, ऊन कमी असलं तरी पण गरमी खूप आहे. 2 दिवस झालं, त्यामुळे मिरच्या असो कुरड्या असो छान व्यवस्थित वाळलेल्या आहेत. तर कुरड्या काढून झाल्यानंतर मला मिरची देठ पण काढायची आहे. तर इकडे सगळ्याच कुरड्या काढून त्याच कपड्यावरती मी टाकलेल्या आहेत आणि हाच कपडा मी वरती कवर करणार आहे, कारण कुरडी पलटून टाकल्यानंतर हवा आलीला पूर्ण कुरड्या उडून जातात. म्हणून पूर्णपणे मी पॅक करूनच यावरती विटा ठेवून 2 दिवस तरी उन्हालाही ठेवायचे आहे तिथंच, म्हणजे व्यवस्थित ते वाळले जातील. तर सगळ्याच कुरड्या मी टाकलेल्या आहेत आणि यानंतर पटकन खाली जायचं नाही आहे. आणि वातावरण पण छान झालेलं, तितकं भयानक ऊन पण नाही आहे, हवा छान आहे. वरती आल्यानंतर ना खरंच खाली जायचं मन अजिबात होत नाही माझं, इथंच काहीतरी कामं घेऊन यावं ती करावी. तर इकडं कुरड्या सगळ्याच काढून मी छान कवर केलेला आहे, म्हणजे की कुरडीवरती धूळ तर येतच नाही, हवेनं पण एक कुरडी उडणार नाही अशा पद्धतीने मी कवर केलेला आहे. आणि आता इकडं कवर घेऊन आली मी 2-2, म्हणजे काल थोड्याफार मिरची देठ मी काढलेल्या आहेत, आणखीन थोड्याशा मी ठेवल्या कारण काल खूपच अंधार झालेला होता. ते देठ काढण्यासाठी व्यवस्थित दिसत पण नव्हतं. म्हणजे 5 किलो मिरच्या आणलेल्या आहेत, तर त्यामधल्या मी 4 किलो मिरची देठ कालच काढलेले आहेत आणि फक्त 1 किलो इथे राहिलेल्या होत्या. आणि ते देठ पण मी याच कपड्यावरती टाकलेले होते, कारण आता आरशीशीवरती देठ टाकेन परत ते सगळीकडे खाट वगैरे होतो, म्हणून मी त्याच कपड्यावरती टाकलं. फक्त मिरच्याची देठ काढून मी मिरच्या कवरमध्ये भरलेल्या आहेत. तर आता मिरच्याचं काम झालेलं आहे. हे दिवसभरात हीच कामं आवरली. काल हा दुसरा दिवस आहे. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार बुधवार आहे. तर दिनेश आणखीन उठलेला नाही आहे, म्हणजे रात्री भरपूर वेळ अभ्यास करत बसला आणि आता जाग येत नाही आहे. तर दिनेशला 2-3 वेळा आवाज दिला. आणि इकडं मला तांदूळ पण काढून घ्यायचे होते, म्हणजे डब्यातले तांदूळ संपलेले आहेत आणि नवीन पॉकेट मी खोलत आहे. छान तांदूळ आहे ते, पण बिन पॉलिश, म्हणजे जेव्हा हे तांदूळ घेऊन येतात पॉलिशचे असतात आणि त्याचा भात पण खाण्यासाठी छान लागतो, पण असं म्हणतात की ते भात तितका म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगला नसतो, म्हणून हे बिन पॉलिश तांदूळ घेऊन आलेले आहेत. तर आता बघूया याचा भात कसा बनेल. तर अगोदर मी डब्यात काढून घेते, म्हणजे इथे एक मी छोटा डब्बा ठेवलेला आहे, तितकं भरून मी काढून घेते आणि बाकीची जी पोतं आहे ना स्टोरूममध्ये मी नेऊन ठेवते, कारण खूप पसारा वाटतो किचनमध्ये पण आणि तिकडच्या किचनमध्ये पण तसंच झालेलं आहे. फक्त हे ते पसाराच भरलेला आहे, म्हणजे तो पसारा मी उचलत नाही असं काही नाही, पसारा मी काढत असते आणि परत जसं एक्स्ट्रा होतं काही असतं नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवते, मग पूर्ण रूम भरून झालेली. या वेळेत पण तसंच आहे. तर ते सगळं मला काढायचं आहे, म्हणजे डाळ दूळ तर वेचणं ते तर आहेच, खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे. तर बघूया कधी मुहूर्त लागेल, कारण भरपूर वेळ लागणार आहे ते डाळ वेचण्यासाठी. डाळ वेचणं, उन्हाळा टाकणं, डबे भरणं, म्हणजे 1-2-3 दिवस तरी त्यामध्ये माझे जाणार आहेत. तर जसा वेळ भेटत गेला तसं मी कामं आवरणार आहे. तर इकडे बघू शकता तांदूळ काढून घेतलेले आहेत. बिन पॉलिश तांदूळ आहे ते, एकदम व्हाईट तांदूळ दिसत आहेत ना. तर इकडे डब्यात काढून घेतलेले आहेत. आणि आज भात म्हणजे हे जे कॅटल आहे ना त्यामध्ये मी बनवणार आहे. म्हणजे डाळ पण मी शिजवली 2-3 वेळा, भाजीची पण जसं चवळी, गवारची शेंग हे पण आपण व्यवस्थित यामध्ये शिजली जाते. तर मी आज यामध्ये भात बनवत आहे. तर इकडे मी घेतलेले आहेत 2 मग तांदूळ, म्हणजे 1 ते 1.5 मग तांदूळ घेतलेले आहेत, कारण हे कॅटल आहे 1.5 लिटरचं, म्हणजे 1.5 लिटरला पण थोडंसं कमीच आहे. तर इतके तांदूळ परफेक्ट यामध्ये शिजले जातील. तर तांदूळ मी अगोदर धुवून घेतले 2-3 पाण्यानं, कारण बिन पॉलिश आहे त्यामुळे थोडंसं असं पाणी येत होतं ना एकदम पांढरं. तर 2-3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. आता टाकूया तांदळाच्या डबल पाणी, मीठ टाकून छान मी मिक्स, म्हणजे छान विरघळून घ्यायचं आहे मीठ अगोदरच आणि मग शिजत ठेवणार आहे. म्हणजे आता पहिल्यांदा मी यामध्ये बनवत आहे. जेव्हाही बनतो कुकरमध्ये भात बनतो आणि कमी वेळात बनतो, यामध्ये थोडासा वेळ पण मला थोडासा जास्त लागला. जसं कुकरला 2 शिट्या झाल्या परफेक्ट भात शिजतो, याला शिटी वगैरे काही नाही आहे, तरी पण कमी वेळात हा भात शिजून तयार झालेला होता. तर इकडे ठेवलेला आहे मी भात बनत, आणि एकदम सोपी पद्धत आहे. जसं गॅसवरती आपल्याला काही बनवायचं आहे तर आपण निवांत बनवू शकतो. आणि इकडे भात डाळ जी हे आपल्याला शिजवायचं आहे त्या कॅटलमध्ये मी शिजत ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत मी इकडं वरणाची तयारी करून घेते. दिनेशच्या जरा चालू आहेत की मम्मी लवकर आवर, दररोजचा असाच प्रकार आहे. लेट होतो काहीतरी एक्स्ट्राची कामं काढली त्यामध्ये लेट होतो. आणि त्यामध्ये आज आलेले होते उंदीर मामा. दिनेश उठला ब्रश करत होता, तितक्यात उंदीर मामा आलेले आहेत. तर आता उंदीर आला आणि फ्रीजच्या खाली गेलेला आहे. केव्हापासनं मी हे करत आहे, आवाज करत आहे, पण ते बाहेर निघत नाही आहे आणि कुट असा आवाज येत आहे. म्हणजे फ्रीजच्या मागं जी ही आता वायर वगैरे आहे सगळं ते कातरण्याचं काम चालू झालं आहे त्या उंदराचं. केव्हापासनं कुट आवाज येत आहे पण बाहेर निघत नाही ते. केव्हापासनं एक लाकूड घेऊन मी हे केलं, आवाज केलं, काही फरक पडत नाही आणि मला खूप भीती वाटते त्या उंदराची. म्हणून मी थोडा वेळ किचन काउंटरच थांबलेले होते. दिनेश म्हणत होता मम्मी तू बाहेर तरी जा किंवा वरती थांब, कारण उंदीर आला आणि मग मी चिरकायला लागते. त्यावेळेस मला समजत नाही मी काय करते, मला इतकी भीती वाटते त्याची. तर दिनेश इकडं दमादमानं ते फ्रीज समोर घेत आहे, कारण फ्रीजच्या मागणं स्पेस अजिबात नाही आहे. आणि ते उंदीर मामा तिथं बसलेले सुरक्षित आणि कुट आवाज येत आहे. म्हणजे जे वायर वगैरे आहे त्याची पूर्ण तोडून त्याची वाट लावणार आहे ते उंदीर. तर मी म्हणलं त्या
उंदराला मारू नको, पण घराच्या बाहेर हाकल, म्हणजे दारावाटी उंदरं येत आहेत, कुठं होल खिडकी तिथून असं येत नाहीत. डायरेक्ट दारावाटी जसं आम्ही येतो तसं उंदीर मामा पण आतमध्ये आलेले आहेत आणि फ्रीजच्या मागं जाऊन बसलेत. आणि दिनेश जसं ते फ्रीज समोर घेतला आणि थोडंसं त्या लाकडाने हे केला, तसं उंदीर मामा बाहेर पळून गेलेले आहेत. आणि दिनेश सगळे दार गेट बंद केलेलं आहे आणि उंदीर मामाला पकडून बाहेर नेऊन सोडला. म्हणजे दिनेशला अजिबात भीती वाटत नाही. उंदीर मामाला पकडतो, बाहेर नेऊन सोडतो, पण मारायचं हिंमत होत नाही, म्हणजे मन होत नाही. तर इकडे बघू शकता हे इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्ये जे भात मी बनत ठेवलेला आहे, छान उकळी आलेली आहे. 1-2 वेळा मी यामध्ये चमचा फिरवलेला आहे आणि परत मी झाकून ठेवलेला आहे, म्हणजे निवांतमध्ये हे शिजत राहील. आणि आज एक्स्ट्राचं एक काम वाढलेलं आहे की फ्रीज समोर आलेला आहे आणि त्याच्या मागे झाली खूप सारा कचरा आणि धूळ, कारण तिथं हात जात नाही, त्यामुळे खूप धूळ जमा होते. एक 15 दिवसाला महिन्याला मी ते क्लीन करत असते फ्रीज समोर घेऊन, आणि फ्रीजची क्लीन होते असते. पण यावेळेस खूप मोठा गॅप झाला, म्हणजे खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे फ्रीज पण खूपच घाण झालेला आहे. आणि ती मागे जी फ्रीजची जागा आहे कोपऱ्यामध्ये तिथं पण खूप धूळ असं जमलेली आहे. तर ते पण काम मला दिवसभरात आवरायचं, पण जी मॉर्निंगची कामं आहेत ते मी अगोदर आवरून घेते. तर आता मी इकडे काढत आहे रांगोळी. बघू शकता खूपच लेट झालेला आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं 8-8:30 वाजलेले आहेत. स्वयंपाक तर राहिला होता, परत उंदीर मामा आले, त्या गोंधळामध्ये थोडासा लेट झालेला आहे मला. तर इथं पाणी जी मॉर्निंगला मी टाकलेलं होतं अंगणामध्ये ते पण हडकले, तर आणखीन एक वेळा मी पाणी टाकलेलं आहे. रांगोळी काढून घेते, फुलं वगैरे घेऊन येते आणि म्हणजे पटकन देवपूजाही करता येईल. आणि जी एक्स्ट्राची कामं आहेत ते तर आहेच, आज विचार करण्याचा काही गरज नाही आहे, कामं ऑलरेडी रेडीच आहेत, फक्त करण्याची गरज आहे. दिनेश दूध घेऊन आलेला आहे, दिनेशचं सगळं आवरलेलं पण आहे आणि माझी पण कामं एक आवरत आहेत. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.